नाही रे, काय झाले माहिती आहे का, मला वाईट का वाटायला लागले माहिती आहे काय, आज आता आम्ही पण नगरसेवक नाही आहे, पद आहे तर किंमत आहे, मला पण कळते. आज आता आमदार खासदार, आज प्रशासन महापालिका कुणाचा अंकुश पाहिजे, आमदार खासदारांचा प्रशासनाला पाहिजे का नाही, सहकार्य पाहिजे ना, अंकुश पण पाहिजे की आज एवढं वाईट वाटायला लागले. तुला सांगतो, प्रत्येकाचा काळ असतो, प्रत्येकाच्या काळामध्ये काहीतरी केलेलं असते. आता माझ्या ही कारकिर्दीमध्ये मी एक चांगला हॉकी स्टेडियम करायचा प्रयत्न केला, भाग करायचा प्रयत्न केला, चांगला करायचा प्रयत्न केला पाहिजे का नको. त्याचं शाहू महाराजांनी आपल्या माझ्या कोल्हापूर सुंदरसाठी एवढे चांगले प्रोजेक्ट केले होते. चांगले तर सांगतो आता, साठमारी घे, पाण्याचा कनिष्ठ घे, दुनियाची चावी घे, त्यानंतर शाहू मिल घे, रंकाळा घे, कांबा घे, काय केलं नव्हतं, हे टिकवायला पाहिजे होतं का नव्हतं. आज जरी टिकवलं असतं, अँटिक पीस म्हणून ठेवलं असतं तर किती पर्यटनाने आले असते, कोल्हापूरचं किती नाव झालं असतं, बरोबर झालं असतं का नाही तुझं. आता या बागा बिगा महापालिकेने केलेले होते. आज काय परिस्थिती आहे हा. आणि एक तुला सांगतो, केंद्र शासन असून दे, राज्य शासन, आम्हाला पण थोडंफार कळते, सगळ्या गोष्टीला बजेट असते. यासाठी आता आमदार खासदारांना मी का बोलतोय, माझी काही दुश्मन नव्हत, तुम्हाला का बोलतोय की तुम्हाला आज तुमचा पद आहे, तुमच्याकडे अधिकार आहे, आम्ही नाही आहे. आज आम्ही नगरसेवक असतो तर आम्ही तुमच्याकडे आलो पण नसतो. आम्ही आमच्या आयुक्ताला प्रशासनाला धरून आम्ही आमचा पाठपुरावा करून काय ना काय केला असतं. होय सर. आजची परिस्थिती पहिली बागा बिगा सगळ्या आता हुतात्मा पार्क घे, शिदाळा गार्डन घे, रंकाळा घे, काय परिस्थिती आहे. महावीर गार्डन घे हा. आणि कोल्हापूर सुंदर करायचं राहिलं, उठायचं ते हातवाड कर, आणि हे एवढं आणलं बजेट, तेवढं एवढं कुठे आलं, तेवढं कुठे आलं, हे कुठे आलं, हेच ऐकायचं. आणि ते मंत्री संत्री पण येतात, ह्याच दिसत नाही. ते आल्यावर तेवढं आता डांबरीकरण रस्ते बिस्ता असून दे, आनंद आहे. अहो तुम्ही सेवक आहोत का आहे, तुमच्यासाठी ही प्रशासन आहे काय, तुम्ही जनतेसाठी आहे. आपण साधा ग्रामसेवक असून दे, नगरसेवक, आमदार खासदार मंत्री पंतप्रधान ही जनतेची सेवक आहेत. जनतेला न्याय देण्यासाठी ह्यासनी खुर्ची बसवले, रुबाब मारण्यासाठी हे बोलायचं नाही का. मग वाईट वाटायला आले रे. आज एवढे लोक कोल्हापूरला, हे डोळ्यासमोर दिसत नाही. तीर्थक्षेत्र अंबाबाई, हे मला पार्किंग बिर्किंग फेरीवाले काय चाललंय की, म्हणून मी आणि त्या त्यांना का बोलतो, आम्ही पण आज नगरसेवकात असतो, आम्ही आमच्या आयुक्तांकडे आम्ही केले, करून दाखवले. आम्ही असताना काय काय होतं, आत्ताच काय प्रॉब्लेम झाला. आता 5-6 वर्ष नगरसेवक नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. पण आमदार खासदारांचे जसं नगरसेवकचे अधिकार आहे तसं आमदार खासदारांचा अधिकार नाही आहे का नाही, तुम्हाला सांग ना. मग त्यांचं कर्तव्य नाही, ते त्यांच्या डोळ्यासमोर दिसत नाही.